अरणगाव शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीचे जतन। जिल्हा परिषद शाळा ही ग्रामीण भागातील ज्ञान मंदिर। राणीताई लंके। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली। त्याच परंपरेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे। जिल्हा परिषद शाळा ही ग्रामीण भागातील ज्ञान मंदिर असून बालवयातच सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याचे कार्य या शाळांमधून होत असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांनी केले। नगर तालुक्यातील अरणगाव शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके, संदेश कारले, सरपंच पोपटराव पुंड, ज्येष्ठ नेते किसन लोटके, मुख्याध्यापिका जयश्री घोलप, राधाकिसन गिरवले गुरुजी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप शिंदे, शिक्षणप्रेमी पोपट शिंदे, दत्तात्रय शिंदे, अमित शिंदे, बबन शिंदे, बाळू शिंदे, गोरख शिंदे, मिनीनाथ शिंदे, अंशा बापू शिंदे, ॲडव्होकेट शिवाजी शिंदे, गणपत शिंदे, नाथा शिंदे, किरण शिंदे, अनिल शिंदे, संतोष शिंदे, शरद ढमढेरे, प्रभाकर शिंदे, देवीदास वाळके, अर्जुन लोटके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना राणीताई लंके यांनी सांगितले की जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे। शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपला वारसा पोहोचविण्याचे काम या उपक्रमातून होत आहे। माझेही शिक्षण याच शाळेत झाले असून या शाळेने मला घडवले, असे सांगत त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला। आज या ठिकाणी शिंदेवाडी आणि अरणगाव या ठिकाणी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय छान असे रात्रीच्या आनंदमय वातावरण ते कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे। आणि त्यासाठी उपस्थित अरणगाव मधील सरपंच असतील, उपस्थित सर्व ग्रामस्थ शिंदेवाडी अरणगाव मधील आणि अतिशय छान असा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। आणि खरोखर कारण मी लहानपणी ह्या शाळेतच शिकलेले, कारण शाळा माझी आणि मुलं माझी या ठिकाणी असा उद्देशून हा कार्यक्रम आहे। कारण छोट्या बालगोपाळांच्या अंगात रिक्त कलागुण असतील, त्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळतो हा कार्यक्रम आपण जर घेतला तर। आणि त्यासाठी उपस्थित सर्व त्यांचे माता पालक सुद्धा हा कार्यक्रम बघण्यासाठी, द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण लहान लहान बालगोपाळांना कौतुकाची थाप टाकण्यासाठी, लहान मुलांसाठी त्यांचे आई वडील कौतुकाने त्या ठिकाणी आलेले असतात। आणि अधूनमधून जर शाळेत आई वडील त्या ठिकाणी आलं तर आणखीनच त्या ठिकाणी आपल्या शाळेत मुलगा कसं शिकतोय, काय त्याला शिक्षक कसे शिकवतात याकडे सुद्धा बारकाईने त्या ठिकाणी आई वडील सुद्धा लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे। आणि हा कार्यक्रम चालू असताना तर आता एक छान असा या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी एक आरती झाली आणि त्यासाठी अतिशय छान असं एक आगळं त्या ठिकाणी आता एक गाणं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांवर झालं। त्या ठिकाणी एक अंगावर शार येत होते का अतिशय छान असं शिवाजी महाराज त्या ठिकाणी सर्व जीवनपट त्या ठिकाणी दाखवला आणि अतिशय छान असा सुंदर आगळा वेगळा त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला। तर मी या कार्यक्रमासाठी माझ्या वतीने तसेच खासदार निलेजी लंके साहेब यांच्या वतीने मी या कार्यक्रमासाठी सदिच्छा शुभेच्छा देते। या ठिकाणी रामकृष्ण। सरपंच पोपटराव पुंड यांनी सांगितले की स्पर्धेच्या युगात शिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवणे गरजेचे असून त्यातून विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते। अरणगाव ग्रामपंचायत शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी या अरणगाव मध्ये असणाऱ्या संजीवनी समाधी, संत बोजोबा मंदिर आणि जागतिक देवस्थान असलेले अवतार मेहरबाबा यांच्या या मुशीत असणारे अरणगाव आणि त्या अरणगावच्या कुशीत असणारी शिंदेवाडी प्राथमिक शाळा आज या ठिकाणी राणीताई लंके, माननीय खासदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या सौभाग्यवती पत्नी आज या स्नेहसंमेलनासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वच मान्यवर आणि माता पिता या बाल नाट्य सारख्या या संस्कृत कार्यक्रमाला आपण सगळं आनंद दुगणित करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात। खरं तर प्रथमतः मी
आरांगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच या नात्याने सर्व बालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि उपस्थित असताना ज्या शालेय साहित्य स्नेह संमेलनामध्ये ज्यांनी गाण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जो भाग घेतला त्यांना सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या प्राथमिक शाळेचा कणा कसा उंचावला जाईल यासाठी आपल्या आरांगाव ग्रामपंचायत या ठिकाणी कटिबद्ध आहे। पुढील काळामध्ये जे काही समस्या असतील, भोजन कक्ष दिलेला आहे, अंगणवाडी जी काही दुरुस्ती असेल त्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर हाती घेणार आहेत। स्टीलचं काही 70-80 हजार रुपयाचं स्टीलच्या रेलिंगचा कार्यक्रम आहे तेही ग्रामपंचायत माध्यमातून परिपूर्ण करण्याचा या ठिकाणी मानस आहे। शाळेला जो काही हिस्सा लागल तो हिस्सा आरांगाव ग्रामपंचायत माध्यमातून देण्याचं या ठिकाणी आपण या ज्ञानदान क्षेत्रामध्ये 100% सर्व मिळून योगदान देऊया। जसं एखाद्या आकाशामध्ये चांदणे असताना त्याचा सर्व लखलखाट असतो, मान सन्मानासाठी प्रत्येक जण झगडत असतो, पण या मातीसाठी शाळेसाठी आपण सर्वजण गवसणी घालूया आणि शाळेतल्या असल्या आजच्या कार्यक्रमाला प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया। थांबतो, रामकृष्ण। मुख्याध्यापिका जयश्री घोलप यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक, क्रीडा, नाट्य, गायन या क्षेत्रांबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेमार्फत वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात। आधुनिक युगात करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावत आहे। संदीप शिंदे यांनी सांगितले की शिंदेवाडी येथील अंगणवाडी ते 4थीपर्यंत शिक्षण उपलब्ध असून बालवयातच विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्यासाठी ग्रामस्थ नेहमी शिक्षकांना सहकार्य करतात। विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कलागुण सादर केले। सण उत्सवांच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपासली जाते। छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार बालवयातच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असून ते प्रेरणादायी आहेत। आज आम्ही शिंदेवाडी आरंगाव या शिंदेवाडी शाळेमध्ये गॅदरिंग वार्षिक स्नेह चिमुकल्यांचा वार्षिक स्नेह संमेलनचा कार्यक्रम ठेवला आहे। या कार्यक्रमामार्फत आम्ही शासनाला किंवा तमाम ग्रामस्थांना आणि माझ्या बंधूंना एकच संदेश देऊ इच्छितो की आपण जे इंग्लिश स्कूलच्या शाळेत जे मुलं विद्यार्थी घालतायत ते न घालता आज झेडपीसी जिल्हा परिषद शाळेकडे कल वळवावा आणि आम्ही ग्रामस्थांनी आरंगाव शिंदेवाडीकर आणि येथील सर्व ग्रामस्थांनी या झेडपी शाळेकडे कल वळवलेला आहे। आपणही आगामी काळात या झेडपी शाळांकडे लक्ष देऊन त्यांचं सुशोभीकरण, त्या शाळेवरती असणारे शिक्षक त्यावरती लक्ष देऊन त्यानंतर त्या शाळेमध्ये कुठले कार्यक्रम होतात, त्यानंतर आरंभ परीक्षा असेल, कुठलीही परीक्षा असेल त्यामध्ये ते आपले विद्यार्थी यश घेत आहेत की नाही घेत आहेत यावरती सुद्धा ग्रामस्थांनी शाळेत येऊन चर्चा केली पाहिजे आणि इंग्लिश स्कूलला विद्यार्थी न घालता आपल्या झेडपी शाळेमध्ये विद्यार्थी घातले पाहिजे। मी एवढा संदेश सर्व ग्रामस्थांना देऊ इच्छितो। या स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी विविध सादरीकरणे करून पालक व ग्रामस्थांची मने जिंकली। कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे कौतुक करताना उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। आज शिंदेवाडी शाळा आणि या शाळेच्या माजी विद्यार्थिनी जर म्हटलं तर राणीताई लंके या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या। तसंच आपल्या जिल्हा परिषद शाळेमधून आपल्या जिल्ह्यातून जवळजवळ 6 कलेक्टर झालेले आहेत बघा जिल्हा परिषद शाळेमधून। आणि आपली जिल्हा परिषद शाळा ही अतिशय उत्तम प्रकारे प्रत्येक शिक्षक हा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम करतोय। त्यामुळं सर्व ग्रामस्थांना माझी विनंती असेल, नक्कीच महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या जर टिकवायच्या असतील आणि गोरगरिबाचे आपले सर्वच विद्यार्थी पुढे जायचे असतील तर नक्कीच जिल्हा परिषद शाळेसाठी आपण आपला विद्यार्थी जर घातला आणि शिक्षकांना सांगितलं माझ्या विद्यार्थ्याला इंग्लिश मिडियमपेक्षा कुठंतरी सरस दिसला पाहिजे तर नक्कीच आमचे सर्व शिक्षक आणि आमचे अधिकारी जिल्हा परिषद ही कटिबद्ध असेल आपल्या विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी। आणि या शाळेचं जर वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर या शाळेतील याच्या आधी पण आणि आत्तासुद्धा अतिशय उत्तम प्रकारे कार्यक्रम पाहिला किंवा त्यांची गुणवत्ता पाहिजे, मिशन आरंभ असेल किंवा स्कॉलरशिप असेल यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं। त्यासाठी या दोन्ही शिक्षकांचं मनापासून मी आभार आणि अभिनंदन करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।